वृंदाने तर आज कहरच केला होता. हॅलो, नमस्कार. तर आहे ना, वृंदा जेव्हापासून रांगायला लागली आहे ना, तिने मला एवढा वैताग आणते की बास रे बास. ती म्हणजे मी जिकडं जाईल ना, तिकडं ती पळतेच. पण आहे ना, मी समजा कुठे काय काम करत असेल ना, ती दुसरीकडं काहीतरी उद्योग वाढवते. वृंदा दुपारी झोपली ना, ती 4-5 वाजता उठते. 4-5 वाजता मी तिचं उरकल्यानंतर तिला एवढी मस्ती येते, ती सारखी इकडं-तिकडं पळत असते. आणि आज मला करायची होती वालाची भाजी आणि भाजी करायची होती, पण स्वयंपाकाची भांडी सगळे गुंतले होते. बाथरूममधून पाणी आणलं थोडं आणि त्या पाण्यामध्ये मग मी ही सगळी भांडी घासून घेतले. भांडे घासल्यानंतर मला करायचं होतं दिवाबत्ती. दिवाबत्ती करायला गेले ना, वृंदाला समजलं ना मी दिवाबत्ती करते वृंदा लगेच माझ्याकडे येते. जेव्हा मी दिवाबत्ती करते ना, वृंदा माझ्यापाशीच असते आणि त्यावेळेस मग मी शुभम करोती सदा सर्वदा हे श्लोक तिच्यापाशी बोलते. दिवाबत्ती झाल्यानंतर सायंकाळी अजून मी श्लोक बोलते. तर वृंदापाशी मी रोज तारक मंत्र, गणपती स्तोत्र, शिवस्तुती आणि हनुमान चालीसा असं मी तिच्यापाशी स्तोत्र वगैरे बोलत असते. ती आता खूपच लहान आहे, तिला ह्या सगळ्या गोष्टी माहीत नाही आहे. मी काय बोलते हे तिला समजतही नसेल. पण मला कायम असं वाटतं की मी जे बोलते ना ते तिला समजत असावं आणि ह्या सगळ्या गोष्टींची त्याला सवय झाली ना, तिला ह्या गोष्टींची आवड निर्माण होईल. वृंदाला स्तोत्र वगैरे म्हणल्यानंतर मी तिला बेडवरती घेऊन गेले आणि बेडवरती गेले ना, तिला असं खिडकीतून बाहेर बघायला खूप आवडतं. ती किती पण वेळा अशी बघत असते. 8:30 वाजले होते. 8:30 वाजता आमच्याकडं पाणी येतं. पाण्याचे खूप जास्त प्रॉब्लेम झाले ते. पाणी आल्यानंतर मी बाथरूममध्ये बादली भरून ठेवली आणि मशीन लावली आणि बाथरूममध्ये बादल्या भरायला लावल्यावरती वृंदा लगेच बाथरूम पळाली आणि तिला बाथरूममधून उचलून आणलं तर ती देवापाशी गेली. देवापाशी गेल्यानंतर तिने सगळं काही खाली घेतलं होतं. मशीन लावली आणि त्यानंतर 15 मिनिटांनी लगेचच पाणी गेलं. त्याच्यामुळे कपडे सगळी मशीनमध्येच अडकली होती. खूप जास्त लेट झाल्यामुळे मी मसाले भातच लावला होता आणि मसाले भात होतपर्यंत मग मी शतावरी दूध घेतलं. बाय बाय.